नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत सिंह राशीबद्दल आणि 30 मे शनिवारी येणाऱ्या पौर्णिमेचा त्याच्यावर होणारा प्रभाव काय आहे ते. ही पौर्णिमा साधी नाही, कारण या दिवशी ग्रहाची स्थिती आणि चंद्राची ऊर्जा खूपच शक्तिशाली मानली जाते. असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी मन, नशीब आणि निर्णय क्षमता यावर खूप परिणाम होतो आणि म्हणूनच सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही काळात जर तुमच्या आयुष्यात अडथळे, त्रास किंवा मानसिक तणाव वाढत असेल तर त्यामागे साडेसातीचा प्रभाव मानला जातो. पण आता ज्योतिषशास्त्रानुसार या परिस्थितीत हळूहळू बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत 30 मे पौर्णिमेचा नेमकं प्रभाव काय होतो, सिंह राशी साडेसातीचा परिणाम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजयोग सुरू होण्याचे संकेत आहे. आणि हो, शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्ही घरी करू शकता. तो उपाय केल्याने मन शांत होईल आणि नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, आता आपण समजून घेणार आहोत 30 मे शनिवारी येणाऱ्या पौर्णिमेचा नेमका प्रभाव काय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा हा चंद्र पौर्णिमेचा दिवस मानला जातो आणि या दिवशी चंद्राची ऊर्जा खूप प्रबळ असते. या काळात मन, विचार आणि भावना जास्त सक्रिय होतात. म्हणून काही लोकांना अचानक शांतता जाणवते तर काही लोकांना भावनिक बदल जाणवू शकतात. सिंह राशीसाठी ही पौर्णिमा एक ट्रेनिंग पॉइंट मानली जात आहे, कारण या काळात तुमच्या जीवनात जुने अडथळे कमी होण्याचे संकेत मिळू शकतात. जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून अडकलेले काम, आर्थिक ताण किंवा मानसिक त्रास सहन करत असाल तर आता त्यात बदलाची सुरुवात होऊ शकते. या पौर्णिमेला सर्वात मोठा प्रभाव म्हणजे नवीन संधीचे दरवाजे उघडणे आणि जुन्या समस्या मागे पडणे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल एकदम अचानक मोठा दिसेल असं नाही, तो हळूहळू जाणवतो. काही लोकांना कामात प्रगती दिसेल, काहींना मानसिक शांतता मिळेल तर काहींच्या नात्यामध्ये सुधारणा होऊ शकते. म्हणून ही पौर्णिमा सिंह राशीसाठी नवीन सुरुवातीचा संकेत मानला जात आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साडेसातीचा प्रभाव आणि ती खरी संपत आहे का. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. साडेसातीचा प्रभाव सिंह राशीवर नेमका काय राहिला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती म्हणजे शनिग्रहाची एक कठीण परीक्षा मानली जाते. या काळात माणसाला संयम, मेहनत आणि सहनशीलता याची खरी परीक्षा होते. सिंह राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळात परिस्थिती सोपी नव्हती. काहींना कामात अडथळे आले असतील, काहींचे आर्थिक निर्णय चुकीचे ठरले असतील तर काही लोकांना मानसिक ताण, चिंता किंवा अस्थिरता जाणवली असते. नात्यामध्ये गैरसमज, कामात उशीर आणि सततीचा संघर्ष हे सगळं साडेसातीच्या प्रभावामुळे मानलं जातं. पण मंडळी, प्रत्येक साडेसातीचा एक शेवट टप्पा असतो आणि त्या टप्प्यातून बाहेर पडण्याची सुरुवात हळूहळू दिसायला लागते. ज्योतिष सांगतात की आता सिंह राशीसाठी परिस्थिती बदलायचे पहिले लक्षण दिसू शकते. म्हणजे जी अडकलेली कामं होती ती हळूहळू मार्गी लागू शकतात. पण लक्षात ठेवा, साडेसाती लगेच पूर्णपणे संपते असं नाही, पण तिचा प्रभाव कमी होण्याची सुरुवात नक्की होते. म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी राहत मिळण्याचा टप्पा मानला जात आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत राजयोग सुरू होण्याचे संकेत खरंच दिसत आहे का. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. राजयोग सुरू होण्याचे संकेत सिंह राशीसाठी खरं दिसत आहे का. ज्योतिषशास्त्रानुसार राजयोग म्हणजे असा काळ जेव्हा नशिबाची साथ मिळू शकते, अडकलेले काम सहजपणे पूर्ण होऊ शकतात. सिंह राशीसाठी काही सकारात्मक संकेत दिसू शकतात. अचानक आर्थिक प्रगतीची शक्यता, नवीन संधी किंवा ऑफर मिळणे, कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढणे, लांब काळ अडकलेली काम पुन्हा सुरू होणे. काही लोकांना असंही जाणवू शकतं
की जे काम खूप दिवसापासून थांबलं होतं ते अचानक मार्गी लागू लागलं किंवा एखादी चांगली बातमी मिळू शकते. पण मंडळी, एक गोष्ट स्पष्ट आहे, राजयोग म्हणजे एकदम फिल्मी बदल नाही, तर तो हळूहळू दिसणारा सकारात्मक प्रवास असतो. या काळात जर तुम्ही मेहनत सुरू ठेवली तर यशाची शक्यता अधिक वाढते आणि म्हणूनच ज्योतिष दृष्टिकोनातून हा काळ सिंह राशीसाठी नवीन सुरुवातीचा टप्पा मानला जातो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत काही सावधान, कारण चुकीचा निर्णय या काळात अडचण बनू शकते. तर मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाचा टप्पा पाहणार आहोत, सावधानतेचा भाग पाहणार आहोत, कारण प्रत्येक शुभ काळासोबत काही काळ घेणं खूप गरजेचं असतं. या पौर्णिमेला आणि बदलत्या ग्रहस्थितीच्या काळात सिंह राशीने काही गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात. पहिली गोष्ट, रागावर नियंत्रण ठेवा. छोट्या गोष्टीवर चिडचिड केली तर संबंध बिघडू शकतात. दुसरी गोष्ट, घाईत मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. गुंतवणूक किंवा नवीन व्यवहार विचारपूर्वक करा. तिसरी गोष्ट म्हणजे वाद आणि भांडण टाळा, कारण या काळात गैरसमज सहज निर्माण होऊ शकतात. काही लोकांना असं वाटू शकतं की सगळं एकदम बदलत आहे, पण खरं म्हणजे हा बदल हळूहळू घडतो, म्हणून संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक चुकीचा निर्णय तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा आणू शकतो, पण जर तुम्ही शांत राहिला तर सकारात्मक विचार ठेवले तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सर्वात शक्तिशाली उपाय जो तुम्ही घरच्या घरी करू शकता. पण जर तुम्ही शांत राहिला तर सकारात्मक विचार ठेवले तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सर्वात शक्तिशाली उपाय जो तुम्ही घरच्या घरी करू शकता. मंडळी, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत. आता आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुख्य उपाय जो तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता. या काळात मन शांत ठेवणं आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणं खूप गरजेचं आहे. रात्री शांत बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जप करा. त्यामुळे मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात. उपाय 2, दिवा लावा. घरातील देवघरात किंवा शांत ठिकाणी तुपाचा दिवा लावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. उपाय 3, शांत मन ठेवा. या काळात कोणत्याही गोष्टी अति करू नका. जे घडते ते स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. उपाय नंबर 4, श्रद्धा आणि विश्वास. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा, कारण विश्वास हीच खरी शक्ती आहे. मंडळी, हे उपाय छोटे वाटले तरी त्यांचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम खूप सकारात्मक मानला जातो. जरी तुम्ही हे उपाय मनापासून केले तर तुम्हाला हळूहळू फरक जाणवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा कायम ठेवा. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत अनुभव कथा आणि अंतिम संदेश. मंडळी, आता आपण त्या शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या भागात आलो आहोत, म्हणजे अनुभव आणि विश्वास भाग. असं अनेक लोक सांगतात की पौर्णिमा मंत्र जप आणि श्रद्धेने केलेले उपाय यामुळे मनाला एक वेगळी शांतता मिळते. काहींना त्यांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल जाणवू शकतो. काही लोक म्हणतात अडकलेले काम हळूहळू मार्गी लागू लागली, मनातील ताण कमी झाला आणि नवा आध्यात्मिक निर्माण झाला. पण मंडळी, हे सगळे एक रात्रीत घडतं असं नाही. हे बदल हळूहळू आणि विश्वासाने घडतात. ज्योतिषशास्त्र आपल्या दिशा दाखवतात, पण प्रत्येकाने श्रद्धा आपल्याला पुढे नेतात. म्हणून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणं आणि सकारात्मक राहणं. आणि मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि तुमचं शहर कोणतं आहे हेही सांगा. तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरलेलं जावो हीच प्रार्थना मी करते. तर मंडळी, व्हिडिओ इथे संपत नाही. एक छोटा महत्त्वाचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे. जीवनात बदल घडवायला वेळ लागत नाही, पण योग्य दिशा आणि श्रद्धा असेल तर बदल नक्की होतो. आज तुम्ही जे काही ऐकलं ते फक्त माहिती नाही तर एक सकारात्मक ऊर्जा म्हणून आहे. तुमच्या विचारात बदल करा, कारण विचार बदललेलं की जीवन बदलतं. आणि लक्षात ठेवा, 7.5 राजयोग किंवा ग्रहस्थिती हे फक्त संकेत नाही. खरं बदल तुमच्या कर्मावर आणि तुमच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट नक्की करा. दररोज थोडा वेळ शांत बसा, स्वामी समर्थांना नाम जप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी, शेवटचा एक महत्त्वाचा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे.
जीवनात सगळं काही एक दिवसात बदलत नाही, पण योग्य वेळ, योग्य विचार आणि योग्य श्रद्धा असेल तर बदल नक्की होतो. आजचे 30 मे पौर्णिमेचा संदेश इतका आहे, तुमचं दुःख कायम राहणार नाही. तुमचं संघर्ष संपण्याच्या दिशेने जात आहे आणि नवीन सुरुवात तुमच्या दारावर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल ओळखायचा असेल तर तुमचं मन सकारात्मक ठेवायला लागेल. म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करते, दररोज थोडा वेळ शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ नाम जप करा. आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काही बदल सुरू व्हावा तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हीच ऊर्जा, हीच श्रद्धा आणि हीच विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आणि मंडळी, लक्षात ठेवा, तुमचा बदल आजपासून सुरू होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मंडळी, आता मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे, जी श्रद्धा आणि बदल याचं खूप सुंदर उदाहरण आहे. एक गाव होतं. तिथे एक व्यक्ती खूप दिवसापासून खूप त्रास जगत होता. कामात अडथळे, घरात तणाव आणि मनात सतत चिंता. तो खूप प्रयत्न करत होता, पण काही मार्ग लागत नव्हता. एक दिवस त्याची भेट एका वृद्ध साधूसोबत झाली. साधूने त्याला सांगितलं, तू दररोज शांत बसून एक छोटं देवघर घे, श्रद्धा ठेव आणि मन शांत ठेव. त्या व्यक्तीने सुरुवातीला हे हलकं घेतलं, पण नंतर त्यांनी नियम सुरू केला. काही आठवड्यानंतर हळूहळू बदल दिसू लागला. मन शांत झालं, निर्णय चांगले होऊ लागले आणि अडकलेले काम पुन्हा सुरू झाले. तर मंडळी, तो व्यक्ती समजून गेला की बदल बाहेर नाही, बदल आतून सुरू होतो. तर मंडळी, ही कथा आपल्याला इतकंच सांगते, श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच जीवन बदलण्याची खरी ताकद आहे. म्हणूनच आजपासून तुम्हीही एक गोष्ट नक्की करा, दररोज थोडा वेळ शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ हा नामजप करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा पूर्ण व्हिडिओ आपण इथेपर्यंत संपवत आहोत. 30 मे शनिवारी येणारी पौर्णिमा ही सिंह राशीबद्दल जी काही आपण आज पाहिलं ते फक्त माहिती नाही, तर एक सकारात्मक दिशा आहे. लक्षात ठेवा, जीवन चांगले वाईट काळ येत राहतात, पण जो माणूस संयम ठेवतो, श्रद्धा ठेवतो आणि मेहनत करत राहतो, त्याचं आयुष्य हळूहळू बदलतं. जर तुम्ही सध्या अडचणीत असाल तर घाबरू नका. हो, हे काळही निघून जाईल आणि नवीन सुरुवात नक्की येईल. मी तुम्हाला फक्त एक विनंती करते, दररोज थोडा वेळ शांत बसा, श्री स्वामी समर्थ हा नामजप करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि सांगा तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ आपण अजून मोठे ज्योतिष संकेत आणि उपाय घेऊन भेटू. तोपर्यंत सर्वांना जय जय श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला कंटिन्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तर स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि अशाच राशी भविष्याच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी सर्वांना उपस्थित राहायचं आहे. तर सर्वांना बाय, स्वस्त खा, मस्त रहा. बाय बाय सर्वांना.